नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोप लावल्यानंतर विशेष काळजी काय घ्यायला पाहिजे याविषयी सध्याचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये साहेब सांगणार आहेत कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि कसं नियोजन करायला पाहिजे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. चला. ठीक आहे, चल काय अडचण येत नाही. हे आहे तसं वर येणार सुद्धा. ते घातल्यानंतर दुसऱ्या प्रॉब्लेम येत नाही, पण असू दे गेलं ती पण बरं झालं. ते सांगा साहेब कसं काय करणार पुढं. त्याला दोन्ही झालं हो. वेलम हे थंड हवामानात असतं, म्हणजे वेलम प्राईम सोडले. हे जर वातावरण जर स्वच्छ असतं म्हणजे जरा गारव्याचं तर हे स्क्रॉचिंग आलं नसतं. हे वरून टेम्परेचर बल्चिंगची हीट प्लस वेलमचं येतं, स्क्रॉचिंग येतं, लहानपणी येतं दोडक्याला पण. म्हणजे आता आपल्या भागात दोडक्याला वेलम घालतात तर हे असं होतं, म्हणजे होते ही अगोदर फिक्सच राहतं. हे असं स्क्रॉचिंग येणार, पण त्यानंतर सुरुवात होती ही पण मग ते ग्राह्य धरूनच हे 5 शेवटपर्यंत तसंच राहणार तर काही प्रॉब्लेम नाही. नवीन येणार आहे ते शूट चांगली येते. म्हणजे काय वेळेस असं जाणून बुजून पण केलं जातं. याच्यासाठी वेगळं काय करायची गरज नाही आहे की ट्रेस मधून काढायला लागते. बर, ट्रेस मधून काढल्यानंतर काय अडचण नाही. आता आपण ते ट्रेस मधूनच काढू.